आता हा प्रश्न तुम्हाला एसटीआय पूर्व 2011 मध्ये विचारलाय. प्रश्न कसा आहे की 50 पैसे आणि 1 रुपया. ठीक आहे, आता दोघांच्या किमती जर व्यवस्थित तुम्ही लोकांनी व्यवस्थित समजून घ्या गणित काय ते. यांचं त्यांनी म्हटलंय यांची नाणी प्रत्येकी 3:2 या प्रमाणामध्ये घेतल्यास. ठीक आहे, कोणाकोणाची नाणी घेतलीत बघा. तर पहिली गोष्ट तुम्हाला लोकांना पहिलं जे नाणं आहे ते कोणते 50 पैशांचं. ठीक आहे, सो आपण इथे या साईडला असं दाखवू, इथं 50 पैसे तर 50 पैसे आणि दुसरं काय बाबा 1 रुपया. इथं आलं 1 रुपया. ठीक आहे, यांचं जर तुम्ही लोकांनी व्यवस्थित फक्त इथे दोन गोष्टी असणार आहेत. काय माहिती आहे का, एक तर यांचं नाण्यांचं गुणोत्तर किती. नीट आहे का सगळ्यांनी, यांचं कुठलं गुणोत्तर तर यांचं असणार आहे पहिल्यांदा इथं ह्या भागात मी लिहून दाखवेल नाण्यांचं गुणोत्तर. यांचं नाण्यांचं गुणोत्तर नाणी, यांची नाणी आणि मग त्यांची आपली जी काही किंमत असेल ती किंमत एक तर रुपयात घ्या किंवा ती किंमत पैशात घ्या. तुम्हाला लोकांना जमेल तसं ते घ्यायचं. मग ती किंमत तुम्ही लोकांनी समजा इथं पैशामध्ये घेतली तर तुम्हाला लोकांना जरा सोपं जाईल, कारण प्रश्नात कधी कधी तुम्हाला 25 पैशांची नाणी पण दिली जाऊ शकतात. 25 पैशांची. तर यांची किंमत आपण पैशामध्ये कन्वर्ट करू. किती पैसे. ठीक आहे, नीट आहे का सगळ्यांना आता काय ते. पहिली गोष्ट 50 पैसे आणि 1 रुपया यांचं नाण्यांचं गुणोत्तर तुम्हाला काय दिलं माहिती आहे का त्यांनी. 50 पैसे आणि 1 रुपये यांची नाणी प्रत्येकी 3:2 या प्रमाणात घेतली. 3:2 म्हणजे काय तर 50 पैशांचे 3 असतील तर 1 रुपयाची 2 आहेत. ठीक आहे, याला म्हणतात 3:2. 50 पैशांची जर 3 नाणी घेतली तर 1 रुपयाची 2 नाणी घ्यायची आपल्याला. ठीक आहे, आणि मग आता इथं करायचं इथं 3x आणि इथं करायचं इथं 2x. एवढं तर करू शकतो कमीत कमी आपण. मग याला दुसरी एक मेथड शॉर्टकट मी सांगेल, पण पहिल्यांदा हे समजून घ्यायचं बरं, गडबड नाही करायची. सो 50 पैशाची 3x आहेत, 1 रुपयाची 2x आहेत. ठीक आहे, मग आता हे मी तुम्हाला मुद्दाम पैशामध्ये कन्वर्ट करून दाखवण्याच्या मागे कारण काहीतरी असेल म्हणून तुम्हाला लोकांना सांगतोय. तर इथं तुम्हाला लोकांना एक गोष्ट लक्षात घ्यायची की हे तुम्ही लोक जर समजा 50 पैशाची नाणी, समजा तुमच्याकडे 50 पैशांची 3 नाणी आहेत तर 1.5 रुपया झाला. ठीक आहे, बेसिक गोष्ट आहे. आणि मग त्याला तुम्ही समजा आता पैशामध्ये कन्वर्ट करताय. पैशामध्ये कन्वर्ट करत असताना तर इथं 3x आणि इथं 50 पैशाची नाणी आहेत. तर तुम्ही समजा याला कन्वर्ट करत असाल तर इथे 50 गुणिले 3 तुम्हाला लोकांना इथे ते पैशांमध्ये जर गेलात तर तुम्हाला लोकांना इथे गुणत बसावं लागेल. ठीक आहे, आपण त्याला अजून थोडं सिंपल करू. चला, आपण जास्त टेन्शन घेण्यापेक्षा अजून याला गणिताला सोपं करून मांडतोय तुम्हाला लोकांना मी. तुम्हाला कन्फ्युजन नको. जर मी याची रुपयातली किंमत तुम्हाला लोकांना विचारली, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला थोडंसं अपूर्णांकात जे काय थोडंसं एक बेसिक अपूर्णांकात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय जे तुम्हाला अजून सोपं जाईल. 50 पैसे, 50 पैशाला आपण असं म्हणतो की हा अर्धा रुपया आहे. हे नोट करा साईडला की 50 पैसे म्हणजे अर्धा रुपया. 50 पैसे म्हणजे अर्धा रुपया. ह्या 3x नाण्यांचं आपण जर रुपयात कन्वर्ट केलं, 3x नाण्यांचं आपण जर रुपयात कन्वर्ट केलं तर तुम्हा लोकांना काय मिळते माहिती आहे का बाबा, एक 50 पैसा नाणं म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही पाहता की अर्धा रुपया. तर इथं 3x नाणी आहेत, याला म्हणायचं 3x भागिले 2. याला काय म्हणायचं 3x भागिले 2 म्हणजे अजून जास्त सिंपल होऊन जाईल ते 3x भागिले 2. आणि राहिली गोष्ट 1 रुपयाची 2x नाणी आहेत तर 1 रुपयाची रुपयातली किंमत 1 रुपये. त्यामुळे याला कुठलाही बदल न करता इथे 2x लिहून टाकायचं म्हणजे गणित अजून सोपं होतं, ते लक्षात घ्या. मग तुम्हाला लोकांना आता मी हे का करतो हे कळेल तुम्हाला. याचं कारण असं आहे, त्यांनी तुम्हाला पुढे नाण्यांची एकूण संख्या नाही दिली. त्यांनी तुम्हाला असं म्हटलंय या प्रमाणामध्ये घेतल्यास 140 रुपयांमध्ये, किती रुपयांमध्ये 140 रुपयांमध्ये 50 पैशांची नाणी किती असतील. 50 पैशांची नाणी किती असतील. तर आता ह्या 50 पैशांची नाणी काढण्यासाठी पहिल्यांदा हे रुपयाचा पहिला सिनेरिओ क्लिअर करावा लागेल. आता आपण कन्वर्ट केलं की बाबा 50 पैशाचा आपण अर्धा रुपया असं गृहीत धरून ह्या 3x ला 2 ने भागलं म्हणजे जेवढे 3x चे तुम्हाला नाणे असतील त्याच्या निम्मे त्याचे रुपये असतील. म्हणजे 50 पैशाची 20 नाणी असतील तर 10 रुपये, 30 नाणी असतील तर त्याला आपण 15 रुपये करतो. आपण निम्म 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 करत जातो. मग आता काय करायचं, याला या पद्धतीत आता आपण मांडायचं की यांची एकूण किंमत बघा सगळ्यांनी की 50 पैशांची आणि 1 रुपयांची एकूण किंमत मी तसंच तुम्हाला मांडून दाखवतो. यांची एकूण किंमत बरोबर 140 रुपये. किती 140 रुपये. मग याच्यामध्ये 50 पैशांची किंमत काय 3x/2 अधिक 50 पैशांची किंमत काय 3x/2. मग आपण इथे काय लिहिणार 3x/2 अधिक 1 रुपयाची किंमत काय तर 2x आहे फक्त, कारण आपण त्याला रुपयातच ठेवलं, त्याला पैशात कन्वर्ट नाही केलं असतं तर ते 200x आलं असतं 200x. पण आपण नाही केलं त्याला, कारण तुम्हाला ते जड जाऊ नये म्हणून मी तुम्हाला सिंपल करून दाखवलं. ठीक आहे, आता थोडंसं व्यवस्थित बघा सगळ्यांनी काय करतो ते. इथं रुपये किती 140 आहेत, 140 रुपये आहेत. क्लिअर सगळ्यांना. आणि मग आता मी काय करतोय याला अजून जास्त सिंपल करून तुम्हाला लोकांना दाखवतोय. कसं सिंपल करतोय ते बघा सगळ्यांनी. तर इथं 2 याला क्रॉस केलं, 2 दुने 4. इथं बघा काय बनला तो 3x चा 3x अधिक 2 दुने 4x आला आणि छेदामधला 2 विसरू नका. आणि पलीकडे किती 140 रुपये. आपण रुपयांमध्ये गणित सोडवतोय, रुपयांमध्ये, हे लक्षात घ्या. आणि मग तो 2 तिकडे क्रॉस करेल. इथं काय बनला 4 आणि 3 किती बनला 7 बनला. हे 7x बनलं. 2 ने तिथे गुणाकार केला 14 दुने 28 इथे 280 झाला. आणि मग तुम्हाला कळेल की x ची किंमत 7 ने याला डायरेक्ट भाग द्या, 7 चोक 28 म्हणजे 40 आला.
एक्सचा फॅक्टर 40 आला. ठीक आहे. आता तुम्हा लोकांना विचारलं काय ते बघायचंय की 50 पैशांची एकूण किंमत विचारली का 50 पैशांची एकूण नाणी विचारली. मग तुम्हाला विचारलं गेलं की 50 पैशांची एकूण नाणी किती. तर 50 पैशांच्या पुढे मी दोन गोष्टी मांडल्यात. 50 पैशांची नाणी 3x आहेत, 50 पैशांची रुपयातली किंमत 3x/2 आहे. म्हणजे 50 पैशांची जेवढी नाणी असतील त्याला अर्ध केलं तर त्याची रुपयातली किंमत मिळणार आहे. मग आता आपण काय करूया, त्यांनी विचारलं तुम्हाला 50 पैशांची नाणी किती, तर 50 पैशांच्या नाण्यांचा हिस्सा आहे 3x. तर आपण इथे बरोबर लिहूया मस्तपैकी 50 पैसे जे आहेत त्याची नाणी तुम्हाला लोकांना मी 3x अशी मांडली. 3x/2 का नाही घेतलं, कारण 3x/2 ही त्याची रुपयातली किंमत आहे. ठीक आहे. मग आता इथं एक्सचा फॅक्टर आला 40, तर इथे लिहायचं 3 × 40, उत्तर असेल 4×12. 120 नाणी असतील 50 पैशांची. किती असतील? 120 नाणी असतील. आणि 1 रुपयाची नाणी किती? 1 रुपयाचा तुम्हाला 2x आकडा दाखवलाय, तर इथे 40 × 2 करा, 40 × 80. 40 × 80 जर ते विचारलं तर ते सुद्धा करता येतं. ठीक आहे. म्हणजे 50 पैशांची टाकायचं आणि 50 पैशांची 120 नाणी आहे. बरं, रुपयातली किंमत किती? 120ला 2ने भाग दिला म्हणजे निम्म केलं, म्हणजे 50 पैसे आहेत ना सगळे, त्याला 1 रुपयामध्ये अर्धा करावं लागेल. मग 120 नाणे जर 50 पैशांचे असतील तर 60 रुपये झाली फक्त. मग हे 60 रुपये आणि त्या रुपयांचे बाबा किती आहेत बाबा? 40 × 80, त्या 80 रुपये. 60 आणि 80 किती बनलं? ते 140. परत ते टॅली होते हे लक्षात घ्या. मग आपण आता काय करूया, याला दुसऱ्या एका पद्धतीने सॉल्व्ह करू. ही पद्धत जर तुम्हाला लोकांना खूप जड वाटत असेल तर मी तुम्हाला कन्सेप्टने सांगितले. ठीक आहे. तर तुम्हाला ही दुसऱ्या मेथडने मी सांगतो कसं ते बघा. आणि दुसऱ्या मेथडने हे गणित लिटरली फक्त आणि फक्त 10-12 सेकंद सुटणार आहे. 10-12 सेकंद सुटणार. कसं काय ते तुम्हाला क्लिअर करून सांगतो. 140 आहे बरं, इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली होती म्हणून 140 लिहून दाखवलं तिकडे. ठीक आहे. काय म्हटलं त्याने की 50 पैसे आणि 1 रुपया यांची नाणी प्रत्येकी 3:2 या प्रमाणामध्ये आहेत. ठीक आहे. मग 3:2 मध्ये बघा ते 50 पैसेवाली नाणी मी तुम्हाला ते फक्त लिहून दाखवतो, तुम्ही लिहू नका. आणि 1 रुपया यांची नाणी जी आहेत ती 3:2 या प्रमाणामध्ये. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारलाय की 50 पैशांची नाणी किती. आता 50 पैशांची जी काय नाणी आहेत त्याला 3चा फॅक्टर आहे. 3चा फॅक्टर तुम्हाला त्याने 3ने भाग गेला पाहिजे. त्याच्या नाण्यांची किंमत काही होऊ द्या, 3ने भाग गेला पाहिजे. बरं, 3ने 80ला भाग जाईल का? याला 3ने भाग जाईल का? तर नाही जाणार. हे उत्तर चुकीचं आहे. 100 मध्ये या 100ला 3ने भाग जाईल का पूर्ण? तर नाही जाणार. ते पॉईंटमध्ये जाईल. आणि पॉईंटमध्ये कसं केलं तर परफेक्ट चाललंय सगळं. जर तुम्ही लोक 140ला 3ने भाग द्यायला गेला तर इथं पण पूर्ण भाग जाणार नाही. पण 120ला जर तुम्ही लोकांनी 3ने भाग दिला तर 3×1 = 3, 3×4 = 12 आणि तो 40 येऊन जाईल. तर इथं भाग जातोय. ज्या ठिकाणी भाग जातोय ते तुमचं उत्तर. आणि तुमचं उत्तर 120 नाणी आहेत 50 पैशांची, जे आत्ताच आपण मागच्या मेथडमध्ये केलं होतं. लक्षात घ्या. त्यामुळे तसं करता येतं, काही मोठा विषय नाही तो. मी तुम्हाला ऑलरेडी सगळ्या दोन्ही गोष्टी सांगतोय. जास्तीत जास्त मेथड का सांगतोय की अजून लवकर तुमची गणितं सुटावीत म्हणून. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने हे करता येतं हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढचं गणित. ठीक आहे. पुढच्या गणितामध्ये तुम्हाला लोकांना विचारलंय, मी तुम्हाला आता ट्रिक वापरून दाखवतो. ट्रिक काय बघा. ज्याच्याकडे 10 पैसे आणि 25 पैशांची नाणी आहेत त्यांचे गुणोत्तर 17:6 आहे. किती आहे? 17:6. किती पैशांची बघा लक्षात घ्या. 10 पैसे आणि कुठले पैसे? 25 पैसे. वा, 4ने. चला, 10 पैसे आणि 25 पैसे यांचं गुणोत्तर तुम्हाला दिलं त्याने 17:6. 17:6. म्हणजेच काय? याचा अर्थ आहे 10 पैशांचा हिस्सा आहे 17 आणि 25 पैशांचा हिस्सा आहे किती? 6. तर हे 17 आहे आणि हे किती? 6 आहे. हे तुम्हाला प्रश्नात दिलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला त्याने पुढे किती रुपये काय घेतलं नाही, एकूण 112 रुपये असू द्या, त्याच्याकडेच राहू दे 112 रुपये. त्याने काय म्हटलं पुढे, तर 10 पैशांची नाणी किती? किती पैशांची? 10 पैशांची नाणी किती? आता काय करायचं बघा. 10 पैशांच्या नाण्यांचा हिस्सा किती आहे? 17. ठीक आहे. 17चा पाठाचा पाठ पाहिजे आपला बॉस. तर आपण समजा 10 पैशांची नाणी काउंट करतोय, तर 10 पैशांचा जो काय आकडा असेल त्याला 17ने भाग गेला पाहिजे. म्हणजे मागचं नसेल कळलं तर अजून चांगलं इथं कळेल. 17ने भाग गेला पाहिजे. तर 17ने भाग द्यायला गेलो. 17च्या पाड्यामध्ये 17×1 = 17, 17×2 = 34, 35 नाहीये, क्रॉस. नंतर 17ने इथे भाग द्यायला गेलो. 17 पाड्यामध्ये 17×1 = 17. ठीक आहे. इथं राहिला किती? 4, 40. 17 पाड्यामध्ये 40 नाहीये, इथं भाग पूर्ण जात नाहीये. क्लिअर. त्यानंतर इथे आपण 17ने भाग द्यायला गेलो तर 17च्या पाड्यामध्ये 17×1 = 17, 17×2 = 34 केला आपण. इथे राहिला किती बाबा? इथे 34 केल्यानंतर इथे राहिला फक्त 15, 150. 17 पाड्यामध्ये 150 नाहीये, हे पण क्रॉस, हे पण पूर्ण भाग जात नाहीये. पण 595ला जेव्हा मी 17ने भाग द्यायला गेलो तर नीट ऐका सगळ्यांनी. 17 पाड्यामध्ये 17×1 = 17, 17×2 = 34, 17×3 = 51, इथे 8 राहिला 85, 17×5 = 85, तुमचं इथं 35 येतंय. भाग जातोय, त्याला भाग जातोय. आणि ज्याला भाग जातोय ना ते तुमचं उत्तर आहे, बाकी काही नाहीये. का? 17च्या फॅक्टरने भाग गेला म्हणून ते उत्तर तुमचं. क्लिअर. ही झाली एकदम बेसिक आणि बेस्ट मेथड आहे, शॉर्टकट मेथड आहे, शॉर्टेस्ट मेथड आहे. नाही आम्हाला तुम्ही कन्सेप्टने करून दाखवा, कारण आम्हाला कन्सेप्ट पण पाहिजे. मग कन्सेप्टने सांगतो. फक्त इथं लक्षात घ्यायचं, इथं रुपयात काही नाहीये.
इथं रुपयात काहीच नाहीये, हे 10 पैशात आहे आणि हे 25 पैशात आहे. तर तुम्ही आणि हे दिले तुम्हाला लोकांना 112 रुपयात. सगळं एक तर रुपयात कन्वर्ट करायचं, नाही तर सगळं एक तर पैशात कन्वर्ट करायचं. तर आपल्याला बेस्ट इथं बाबा हे 10 पैसे, इथं 25 पैसे आणि ते 112 रुपये, तर ते 112 रुपये पैशात कन्वर्ट करून आपण, आणि काय अवघड नाहीये बाबा. आपल्याला जनरली माहिती आहे की 1 रुपया म्हणजे किती पैसे, तर 100 पैसे. ठीक आहे, मग तुम्हाला म्हटलं 112 रुपये, तर 112 रुपये म्हणजे काय, 112च्या पुढे 2 शून्य लावून टाकायचे, 11,200 पैसे. म्हणजे किती मोठे वाटतात बघा ते, पण ते 112 रुपये फक्त. ठीक आहे, आता आपण याला मस्तपैकी आपण इथे आता कशी मांडणी करतोय ते समजून घ्या सगळ्यांनी. काय करतोय मास्तर ते, की एकदम बेसिक मांडणी, 10 पैशाची नाणी आणि 25 पैशाची नाणी. ठीक आहे, तर यांचं जे नाण्यांचं गुणोत्तर आहे ना, ते पहिल्यांदा मांडतो. नाणी इथं पहिल्यांदा घेऊ आपण. नाणी यांचं नाण्यांचं गुणोत्तर किती आहे, 17:6 आहे. तर 17:6ची मांडणी मी इथं करतोय. तर 17:6 लिहिताना इथं 17 लिहायचा, इथं 6 लिहायचा. ठीक आहे, आणि या दोघांना आता समानपट एक्स मानून टाकायची. याला 17x म्हणा, याला 6x म्हणा. ठीक आहे, इतकं केलं. आता याला रुपयात कन्वर्ट करू का पैशात असं कन्वर्ट करून लिहू, तर बेस्ट वे काय, तर याला कधी पण तुम्ही लोक पैशात कन्वर्ट करा. तर पैशांमध्ये याला कन्वर्ट करताना बस या दोघांचा गुणाकार करायचा. 17 गुणिले 10 केलं तर इथं 170x झाला. ठीक आहे, बरं इथं 25 गुणिले 6 केलं तर 25 150 झाला. इथं 150 आला, की त्याला 150 आला. ठीक आहे, एकदम चालेल. इथं 170. बरं काय दुसरं काय असं समजा, 170 आहे. तिथं काय केलं, 10 आणि 17चा गुणाकार 170, इथं 6 आणि 25चा गुणाकार 25 150. विषय संपला तिकडं. आणि मग आता पुढे, कारण हे पैशात होतं, मी सगळं पैशात कन्वर्ट करून घेतोय. ठीक आहे, आता आपल्याला असं म्हटलं की त्याच्याकडे एकूण 112 रुपये, एकूण 112 रुपयेत ना, तर काय करणार मी, 170x अधिक 150x इज इक्वल टू 112 आणि पुढे 2 शून्य, कारण आपण ते सगळं पैशात कन्वर्ट केलंय. हे पैशामध्ये, हे पैशामध्ये, हे पण पैशात पाहिजे. हे 112 रुपयाचं 112 रुपये लक्षात घ्या, 112 रुपये हे आपण इथं पैशात कन्वर्ट केले. पैशामध्ये पैसे हे कळलं पाहिजे आपल्याला बस. ठीक आहे, हे पण पैशात आहे, हे पण पैशात आहे आणि हे पण पैशात आहे. आता याला सॉल्व्ह करूया की 17 15 15 2 30 32 320 येईल. तर 320x यांची बेरीज तुम्ही नीट करून घ्या, इक्वल टू 112 आणि पुढचे 2 शून्य आले. ठीक आहे, आता 320ने त्याला भाग द्यायचा आहे. पहिल्यांदा एक हा शून्य, चला एकत्रच करू आपण. ते x इक्वल टू काय, 11200 भागिले 320. ठीक आहे, आता याला भाग द्यायचा आहे ना, तर काय करायचं बघा, भाग देत असताना एकदम बेसिक, याला पहिल्यांदा शून्याला शून्य कॅन्सल करा. ठीक आहे, 32चा पाडा बोलू नका तुम्ही, नाही जमत तर आपलं शांत राहायचं. आपलं 4ने भाग देऊ आपण. इथं 4 8 32. ठीक आहे, इथं 4 4 2 8 3 राहिले 32, इथं 4 8 32 आणि परत पुढचा एक शून्य. आता 8 280ला डायरेक्ट भाग देऊन तुम्हाला दाखवतो. 8 1 8 8 2 16 8 3 24. इथं 8 3 24 आलं. राहिला किती माहिती आहे की इथे 4 म्हणजे 40, म्हणजे 8 45. इथं आला 35. इथं बाबांनी इथं 35. एक्सची किंमत आली 35. जसं तुम्हाला x 35 मिळालं तर तुम्हाला काय विचारले बघायचं, तर 10 पैशांची नाणी किती. तर 10 पैशांची नाणी किती हे काढण्यासाठी 10 पैशांचा जो नाणी विचारले ना, तर नाणीमध्ये बघायचं, पैशात नाही बघायचं, नाण्यामध्ये बघायचं. 10 पैशांची नाणी 17x आहेत. किती आहेत, 17x आहेत. तर आपण काय करणार, त्या 17ला त्या एक्सने म्हणजे त्या 35ने गुणणार. मग 17 गुणिले आपण 35 करायचे. त्यामुळे 17 17 5 इथे 85, हातचाला इथे 8, 17 3 51, 51 आणि 8 किती आला इथे 59. आपलं उत्तर आलं 595. किती आहेत, 595. युअर आन्सर इज 595. 595 किती नंबरचा पर्याय, 4. तर हे एकच गणित तुम्हाला मी 2 मेथडने शिकवले, त्यामुळे कसंही करा शेवटी 595 येते. ठीक आहे, याच्या आधीची मेथड तर अजून बेस्ट होती. 10 ते 15 सेकंदात तुम्हाला उत्तर दाखवलं होतं मी. यालाच फक्त एक 30-40 सेकंद एक्स्ट्रा लागतील कॅल्क्युलेशनसाठी. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता पुढे, आता हा प्रश्न थोडा वेगळा आहे. याला आपण थोडंसं ॲलिगेशन म्हणतो आपण. एक जनरल तुम्हाला सांगतो सिनारिओ काय बघा. आता समजा आपण दुकानामध्ये गेलो, दुकानामध्ये समजा असे काहीतरी तांदूळ वगैरे घेतोय, कांदा घेतोय, वॉटेवर जे काय असेल ते. समजा तुम्ही काहीतरी वस्तू घ्यायला गेला. ठीक आहे, तर दुकानामध्ये अशा सगळ्या गोण्या मांडलेल्या असतात आणि सगळीकडे समजा तांदळाच्या 5-6 गोण्या लाईनीत मांडल्यात, किंवा समजा एखाद्या दुकानात 2च गोण्या मांडल्या. समजा या एका गोणीवरती लिहिलेलं आहे, समजा इथं 60 रुपये किलोचा तांदूळ आहे. समजा इथं वर कांदा दिला, असू द्या, कांदा देऊ ना, साखर देऊ ना, तांदूळ देऊ, काय फरक पडत नाही. ठीक आहे, इथं 60 रुपये दिले आणि तुम्हाला लोकांना दुसरा 80 रुपये दिले, काही असेल ते, टिंब 60 आणि 80 दिले. मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल सांगतोय. तुम्हाला सर इथं आधी 80 मग 60 आहे. बरं तसं करू, काही मोठा विषय नाही तो. आपल्याला फक्त गणित अंडरस्टँड करून सांगतोय, नंतर परत एक्सप्लेन करणार आहे. 80 रुपयाचे आणि दुसरं 60 रुपयांचे. ठीक आहे, तर काय होतं नेमकं याच्यामध्ये, की यार ग्राहक गेला आतमध्ये, ग्राहकही विचार करणार की इकडचा जो कांदा किंवा इकडचं जे काही तुम्हाला तांदूळ आहे, जी काही वस्तू आहे ती 80 रुपयाची, जरा जास्तच महाग आहे. ठीक आहे, हे 60 रुपयाचे, हे जरा जास्तच कमी दिसते. ठीक आहे ना, मग आपण नाही का तो कोर्स समजा 999 केला की असं वाटतं लोकांना की जरा जास्तच कमी आहे, पण तसं नाही. ते क्वालिटी बघितलं कळलंच तुम्हाला काय ते. मग हे 80 रुपये, हे 60 रुपये. तर 80 आणि 60 मध्ये लोक विचार काय करतात, हे खूपच महाग आहे आणि हे खूपच कमी वाटतंय.
मग थोडंसं आपण याच्यामध्ये काय केलं, समजा दुकानदार थोडासा हुशार निघाला, त्याने या दोघांचं केलं मिश्रण. काय केलं दोघांचं त्याने मिश्रण केलं, म्हणजे हे पण 1 किलोग्रामचं होतं आणि हे सुद्धा 1 किलोग्रामचं होतं आणि त्याने मिश्रण पण तयार केलं फक्त 1 किलो. असं तू एखादा म्हणाल काय तू काय डोक्यावर पडला काय, 1 आणि 1 2 किलो झाला पाहिजे, नाही. मी यातून काहीतरी भाग इथे टाकला, यातून काहीतरी भाग टाकला, याला मिसळलं आणि त्याचं 1 किलो मिश्रण तयार केलं. कळालं काय ते, म्हणजे इकडचा काही भाग घेतला. मग असं समजू नका इथला अर्धा किलो आणि तिकडा अर्धा किलो असं नाही घेतलं मी, ठीक आहे. अर्धा अर्धा किलो घेतलं की दोघांच्या मधली प्राइस तयार होईल, पण तसं नाही केलं मी. इथला काही भाग घेतला, इथला काही भाग घेतला आणि दोघांचा काही काही भाग घेऊन मी असं म्हटलं की मला हे 72 रुपयाला विकायचं. आता 72 रुपयाला विकायचं. तर लोक काय विचार करतात की जरा हे जास्तच महाग आहे, हे जरा जास्तच एकदम स्वस्त हलका तांदूळ वाटतोय, ठीक आहे, हलका कांदा वाटतो, ठीक आहे. मग असं करण्यापेक्षा आपण यातला मीडिएटर जो आहे ना, मधला भाग तो घेऊया. जनरली लोक हे प्रिफर करतात, ठीक आहे. परंतु लक्षात घ्यायचं, हे जे मधली जी किंमत आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी भेसळ आहे. ती भेसळ काय, इकडचं थोडं तिकडचं थोडं मिळून ते हे तयार केलेलं आहे, जे दुकानदाराला एकच पडतं पण आपल्याला वाटतं की खूप भारी भेटलं आपल्याला, असं काही नाहीये ते. तर याच्यामध्ये मग तुम्हाला प्रश्न असा असतो, हे जे 72 किलोचं मिश्रण तुम्ही तयार केलं, 72 रुपयाचं मिश्रण तुम्ही तयार केलं नवीन, याच्यामध्ये हा 80 वाला याचा हिस्सा किती आणि हा 60 वाला याचा हिस्सा किती, हे तुम्हा लोकांना विचारलं. या दोघांचा हिस्स्यांचा रेशो किती, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि हेच तुम्हा लोकांना इथे काढायचं. तेच त्याने विचारलं कसं बघा, की 80 रुपये किलोचा कांदा आणि 60 रुपये किलोचा कांदा यांचे मिश्रण 72 रुपये प्रति किलो ने विकल्यास 80 रुपये आणि 60 रुपयाच्या कांद्याचे गुणोत्तर किती. आतमध्ये इथं 80 रुपयाचा कांदा किती आणि इथं 60 रुपयाचा कांदा किती, 80 रुपयाचा तांदूळ किती, 60 रुपयाचा तांदूळ किती, साखर किती, दोन्हीकडं असं काहीतरी कांदा तांदूळ असेल, साखर असेल, एखादी वस्तू असेल, हे तुम्हाला विचारलं जातं. क्लिअर. आता कसं करायचं आहे का, एकदम बेस्ट आहे, सुपर्ब आहे, काही नाही टेन्शन घ्यायचं नाही. एक शॉर्टकट टेक्निक आपण वापरू. याच्यामध्ये काय करायचं बघा, अतिशय सिंपल आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा 80 रुपये किलोचा कांदा, तो मी इथं साईडला ह्या साईडला 80 रुपयाचा असं लिहून टाकला, 80 रुपये, ठीक आहे. नंतर दुसरा आहे 60 रुपये किलोचा कांदा, इथं मी लिहून टाकलं, इथं 60 रुपये किलोचा हा कांदा आहे, ठीक आहे. हे दोन्ही मी साईडला दाखवले. आता मला काय करायचंय, हे खूप महाग पडते, हे खूप स्वस्त पडते आणि आपण दुकानदार आहे. तर आपण काय केलं, या दोघांचं करून टाकलं मिश्रण. या दोघांचं आपण काय केलं, या दोघांचं आपण एक मिश्रण तयार केलं आणि ते जे काही मिश्रण आहे ना, आपण ते अनेक लक्षात घ्यायचं. कधीही लक्षात घ्या आयुष्यामध्ये, जेव्हा तुम्ही अशा दोन ह्या किमतींचं असं मिश्रण करताना, तर जे काय मिश्रण येईल ना, त्याची किंमत ही 80 पेक्षा जास्त नसते आणि 60 पेक्षा कमी नसते. ही किंमत नेहमी लक्षात घ्यायचं, ही किंमत 60 आणि 80च्या मध्ये राहणार आहे. 60 आणि 80च्या मध्ये राहणार आहे, यांच्यामध्येच राहणार आहे. मग यांच्यामध्ये एक्झॅक्ट 70 नाही. एक्झॅक्ट 70 कधी माहिती आहे का, इथून अर्धा घेतलं आणि तिथून अर्धा घेतलं तर ते एकदम मिडियनला येऊन जाईल, 70ला येऊन जाईल. अर्धा अर्धा किलो घेतलं दोन्हीकडून तर लक्षात घ्या. म्हणजे कसं बघा ना, इथलं अर्धा किलो घेतलं 40 रुपये झाले, इथलं अर्धा किलो घेतलं 30 रुपये झाले, 40 आणि 30 70 झाले. म्हणजे अंडरस्टँडिंगची गोष्ट आहे. पण जर का इथं 70 न देता त्याने असं म्हटलं की हे मिश्रण आम्ही 72 रुपये किलोग्रॅमने जर विकत असू, तर दुकानदार थोडा हुशार निघाला, त्याने इथं 72 करून टाकलं. 70 केलं असतं तर लोकांना कळलं असं की इकडचं अर्ध तिकडचं अर्ध टाकलंय, पण त्याने थोडंसं ऍडजस्ट करून 72 करून टाकलं. तरी तुम्ही हुशार बनायचं आणि तुम्ही ओळखायचं नेमकं आता हे जे 72 रुपये किलोचं जे काही नवीन मिश्रण त्याने तयार केलेलं आहे, या नवीन मिश्रणामध्ये नेमका इकडचा आणि इकडचा ह्या 80चा आणि 60चा हिस्सा किती आहे ते काढण्यासाठी सगळ्यात शॉर्टेस्ट मेथड काय, बेस्ट मेथड काय, तर एवढंच काम करायचं. हे बघा लक्षात घ्या, हा इथला 72 आणि 60 या दोघांच्या किमतीतला फरक घ्यायचा. ही शॉर्टकट मेथड आहे. 72 आणि 60च्या किमतीतला फरक घ्यायचा. ही किमतीतला फरक किती येतो, फक्त आणि फक्त 12 रुपये मध्ये रेशिओ इज टू, ठीक आहे. त्यानंतर 80 आणि 72च्या मधला किमतीतला फरक घ्यायचा. हा फरक किती बाबांनो, 80 आणि 72 मधला फरक आहे फक्त आणि फक्त 8. आपण इथं घेतला फरक, आपण इथे घेतला फरक. एखादा म्हणाल तुम्ही तर सर 72 आणि 80 60 मधला फरक इथे घेतला, 72 80 मधला फरक तुम्ही तिकडे घेतला. एक्झॅक्टली तो जो किमतीतला फरक आहे ना, तो स्विच करायचा फक्त, कारण हा फरक याची क्वांटिटी दर्शवतो आणि हा फरक त्याची क्वांटिटी दर्शवतो. हे लक्षात घ्या. म्हणजे 12 8 तयार झाला ना, त्याचा रेशिओ काढून टाकायचा. तो कसा बनतो बघा आता, दोघाला भाग जाईल 4ने, इथला 4 त्रिक 12 इज टू इथला 4 दुने 8, म्हणजे आपलं उत्तर काय माहिती का, 3-2. म्हणजे 80 वाला जो काही कांदा होता तो 3 हिस्स्यामध्ये आणि 60 वाला कांदा हा आहे 2 हिस्स्यामध्ये. 3-2चा तुम्हाला लोकांना रेशिओ तयार झाला. सो आन्सर असेल आपलं पर्याय क्रमांक 2, 3:2.
हे असं उत्तर पाहिजे, एकदम बेसिक गोष्ट आहे. ठीक आहे, सिम्पल आहे. आता असं सेम अजून एक गणित आयोगाला आलं होतं जुन्या काळामध्ये. जुना काळ म्हणजे खूप मोठा नाही, गट क पूर्व परीक्षा 2018 म्हणजे 2-3 वर्षापूर्वीचा प्रश्न आहे. ठीक आहे, आता बघूया. त्याने म्हटलंय काजूची किंमत प्रति किलो 1000 रुपये आहे. ठीक आहे, मग पहिल्यांदा त्याने असं म्हटलं की बाबा काजूची किंमत प्रति किलो किती रुपये? 1000 रुपये. ते काजूची किंमत 1000 रुपये. ठीक आहे, नंतर तसेच पिस्त्याची किंमत, इथे आपण लिहूया पिस्त्याची किंमत प्रति किलो ही 1200 रुपये. पिस्ता प्रति किलो किती रुपयांचा आहे? 1200 रुपयांचा आहे. बस आपण हे दोन गोष्टी लिहून घ्यायच्या. ठीक आहे, आता काजू 1000 रुपयाचा आहे, पिस्ता 1200 रुपयाचा आहे. ठीक आहे, याचा अर्धा किलो आणि त्याचा अर्धा किलो घेतलं तर ते दोघांच्या मधला 1100 रुपये होईल. पण त्याने 1100 नाही दिलं. त्याने म्हटलंय की काजू आणि पिस्ता यांचं मिश्रण प्रति किलो आपण 1050 रुपयाने विकलं. किती रुपयाला विकलं? 1050 रुपयांना विकलं. तर त्याने एक खूप मोठा जुगाड लावला. त्याने ह्या दोघांचं मिश्रण तयार केलं आणि ह्या दोघांचं मिश्रण आहे ना, त्याने फक्त आणि फक्त 1050 रुपयांना विकतोय. 1050 ला विकतोय. ठीक आहे, जर याचा अर्धा किलो आणि त्याचा अर्धा किलो असतं तर बरोबर तुम्ही म्हटलं असं सर हे 1100 रुपये पाहिजे. म्हणजे कसं, याचा अर्धा किलो म्हटलं तर 500 रुपये झाले. बेसिक गोष्ट. बरं, याचा अर्धा किलो म्हटलं तर काय आलं पाहिजे? 500 रुपये आला पाहिजे. आणि त्याचा अर्धा किलो म्हणजे ते 600 रुपये आला पाहिजे. मग 500 आणि 600 तर 1100. पण त्याने 1100 नाही केलं, त्याने 1050 केलं. मग तुम्हाला तेच काढायचं की रेशो काय बनणार दोघांचा. मग हा रेशो काढत असताना तुम्हा लोकांना हे आपली आत्ताची टेक्निक, इथं फरक घ्यायचा, यांचा फरक याची क्वांटिटी दर्शवतो आणि या दोघांचा फरक याची क्वांटिटी दर्शवतो. म्हणजे इथं 1000 आणि 1050 चा जो काय इथं फरक मी लिहिणार आहे तो आता आपण इथे लिहायचा आहे. व्यवस्थित बघा सगळ्यांना आता काय ते. तर हे फरक काढू आपण. फरक काढताना 1050 आणि 1200 ह्या दोघांच्यातला फरक हा आहे फक्त आणि फक्त 150चा. ठीक आहे, मध्ये इस्टू गडबड नाही करायची. नंतर 1000 आणि 1050 या दोघातला जो फरक आहे तो फरक आहे केवळ 50 रुपयांचा. इथे आला फक्त आणि फक्त 50. मग आता 150 आणि तिथे 50 याचा आपण समजा रेशो काढला तर रेशो काय तो बघा. आता याला आपण समजा भाग द्यायचा प्रयत्न केला तर भाग देत असताना एकदम व्यवस्थित बघायचं. आता इथं तुम्ही पहिल्यांदा असं करू शकता की सर शून्याला शून्य गेला, बिंदास्ती शून्याला शून्य, तर पहिला कट करून टाकायचा. 15 आणि 5 राहिलं, इथला 5 त्रिक 15, इथला 5 एक 5. आपलं उत्तर कायला माहिती आहे का? 3-1. पण थोडं थांबायचं. मी मुद्दाम थांबायला सांगतो का? कारण हे आहे काजूसाठी 3 हिस्सा आला नवीन मिश्रणामध्ये आणि पिस्त्यासाठी आला 1 हिस्सा. तर हे जो रेशो झाला ना क्वांटिटीचा, हा झाला काजूचा पिस्त्याशी असलेला रेशो. कोणाचा? काजूचा पिस्त्याशी असलेला रेशो. पण हे आयोगाची माणसं जरा जास्त घातक आहेत आणि जास्त डेंजर आहेत. ह्याचं कारण काय? तुम्हाला प्रश्न विचारलाय त्या मिश्रणामध्ये पिस्त्याचे काजूशी असलेले गुणोत्तर. हे खूप डेंजरस लोक आहेत. हा त्याने गोलीगत धोका दिला तुम्हाला. तुम्ही काढलं काजू आणि पिस्त्याचं गुणोत्तर, एकदम मेथड परफेक्ट कट टू कट वापरली, मायनस बरोबर केलं, रेशो बरोबर काढला, 3-1 काढला. पण 3-1 उत्तर चुकीचं आहे. का? तर ते एकाच 3 पाहिजे. त्याने काय विचारलं प्रश्न? पिस्त्याचे काजूशी गुणोत्तर किती? तर तुम्हाला लोकांना इथं असं करायचं, इथं पिस्ता आहे ना पिस्ता, त्या पिस्त्याचे काजूशी तुम्हाला गुणोत्तर काढायचंय. तर तुम्हाला जे भेटलंय ते काजूचं पिस्त्याशी भेटले 3-1. तुम्ही स्विच करायचं त्याला, तर पिस्ता आणि काजू त्याला 1-3 करून टाकायचं. तुमचा आन्सर असेल 1-3, 1:3. हे 1:3 पाहिजे. 1:3 तुमचा आन्सर असणार आहे. सो पर्याय क्रमांक 1. सो ही मिस्टेक फक्त परीक्षेमध्ये करू नका, गडबड करू नका. नीट वाचा. कोणाचे कोणाशी प्रमाण विचारलं गेले ते तुम्हाला लोकांना बघता आलं पाहिजे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता पुढचा प्रश्न बघा सगळ्यांनी. थोडासा विचित्र प्रश्न आहे. थोडा विचित्र म्हणजे कसा तुम्हाला विचारला गेलाय ते समजून घ्यायचं सगळ्यांनी. काय म्हटलं गेलंय की तांबे आणि जस्त, काय तांबे आणि जस्त यांच्या 17.5 किलो मिश्रणामध्ये त्यांचे प्रमाण अनुक्रमे 5:2 आहे. ठीक आहे, 5:2 आहे. कशाचं? तांबे आणि जस्ताचं प्रमाण. बरं, इथं मी तुम्हाला लिहून दाखवतो. इथं तांबे आणि दुसरं काय बघा जस्त, यांचं प्रमाण 5:2 आहे. 5:2 म्हणजे इथं 5x आणि इथं 2x. हे पहिलं करायला विसरायचं नाही. कधीही सुरुवात अशीच करायची आहे गणितांची. ठीक आहे, 5:2 आहे. 5:2, 5x, 2x विषय संपला इथं. ठीक आहे, पुढे त्याने काय म्हटलंय की त्याने असं म्हटलं की बाबा 5:2 आहे, त्यांचं एकूण बापरे यांनी मिश्रण दिलंय 17.5 किलोग्रामचं मिश्रण आहे. ठीक आहे, आता एक काम करून आपण की बाबा तांब्याचा हिस्सा 5x आहे, जस्ताचा हिस्सा 2x आहे आणि दोघांचं एकूण मिश्रण 17.5 किलोचं आहे, 17.5 किलोचं आहे. तर आपण एक काम करू ना की त्यांचं मिश्रण आपल्याला माहिती आहे ना, 5x आणि 2x ची जर बेरीज केली तर ती बेरीज येते 17.5 येते. 17.5. मग आपण काय करूया, हे 5x 2x ची बेरीज करून 5 आणि 2 की त्याला 7, इथं 7x आला. 7x बरोबर काय बाबा ते 17.5 आहे. 17.5 फायनल. इथपर्यंत सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर आहेत, परफेक्ट आहेत. ठीक आहे, मग आता काय करायचं, ह्या 7ने त्याला भाग द्यायचा आणि घाबरायचं नाही, बिंदास भाग द्यायचा. कारण हे सगळं आपण केलेलं सगळं अपूर्णांकाच्या गणितामध्ये. तो x = आपण 7ने भाग देतोय. सगळ्यांनी व्यवस्थित भाग द्यायचा. 7च्या पडामध्ये 7 × 7, 7 × 2 = 14. मग इथं 3 राहिला, मग पॉईंट द्यावा लागेल. 3 म्हणजे 35 बनला. 7 × 5 = 35. 2.5 x चा फॅक्टर आला 2.5
असे पॉईंटमधल्या किमती एक्सपेक्ट करा, परीक्षेत यायलाच पाहिजेत त्या. ठीक आहे, अडीच आलं ते. आता हे अडीच आल्यानंतर आपण एक काम करू शकतो ना, की आतमध्ये तांबं किती आणि जस्त किती आपण काढू शकतो सेपरेट. मग तांबं जस्त किती काढून घ्या. मग तांब्याचं आपण जर पाहिलं किती, तांबं किती 5x आहे. नीट बघा सगळ्यांनी, 5x म्हणजे 5 गुणिले किती तर अडीच. मग आपण करून टाकू तांबे किती बाबा, त्यामध्ये सोडून टाका त्याला, की सर याच्यामध्ये तांब्याचं आम्ही प्रमाण काढलं, तांब्याचं इक्वल टू प्रमाण आम्ही घेताना इथं किती दिलं तुम्हाला लोकांना याच्यामध्ये 5 गुणिले अडीच, तर 5 5 25 5, हातचाला 2, 5 दुने 10 2 12, 12.5 किलो, 12.5 किलो तांबे आतमध्ये. ठीक आहे. त्यानंतर दुसरं काय ते जस्त किती आहे 2x आहे. इथं 2x करून टाकायचं. 2 गुणिले अडीच, आता अडीचला दुप्पट केलं की 5 येणार आहे, त्याला 5 किलो. पण गणित इथवर थांबत नाही, तांबे जास्त काढून घेतलं. पुढे त्यांनी काय विचारलं माहिती आहे का, जर त्या मिश्रणामध्ये, या मिश्रणामध्ये कोणाच्या 12.5 किलो तांबे आणि 5 किलो जस्त, बघून घ्या 12.5 आणि 5 17.5 किलो बनलं का, परफेक्ट आहे. म्हणजे आपण केलेलं कॅल्क्युलेशन एकदम परफेक्ट आहे. याच्यामध्ये त्याने आणखी 1.250 किलो, आता थोडंसं ज्यांना माहिती नाही त्यांना सांगून टाकतो, हे 1.25 किलो आहे. हे किती 1.25 किलो. तर लक्षात घ्या, हे 1.25 किलो सगळ्यांना हा मराठीतला शब्द कळला पाहिजे. 1.25 किलोचं मिनिंग काय, तर 1.25 किलोग्रॅम म्हणजे 1.250, 1 किलो आणि 250 ग्रॅम म्हणजे 1.25 किलोग्रॅम. याला तुम्ही 1.25 म्हटलं तरी पण काही फरक पडत नाही बरं, ते एकच, दोन्ही गोष्टी बेसिक आहेत त्या. ठीक आहे. हे 1.25 किलोचं मिश्रण त्याने काहीतरी ऍड केलं. काय टाकलं त्याने माहिती आहे का, 1.25 किलो त्याने जस्त टाकलं आतमध्ये, जस्त टाकलं. तर तयार होणाऱ्या नवीन मिश्रणामध्ये तांबे आणि जस्त यांचं प्रमाण किती, तर आपण काय करूया, ठीक आहे ना, तांबे आणि जस्त, नीट आहे का सगळ्यांनी, तांबे आणि कशाचं, जस्त यांचं प्रमाण तुम्हाला काढायचं. हे काढत असताना तांबं किती होतं 12.5 किलो, तांबं होतं 12.5 किलो, आपण इथे 12.5 बिंदास लिहून टाकलं. परंतु जस्त होतं 5 किलो, जस्त होतं किती 5 किलो. त्या 5 किलो जस्तामध्ये त्याने 1.25 किलो जस्त ऍड केलं. 1.25 किलो म्हणजे ते 1.25 करा, झिरो करायची गरज नाही आपल्याला. ते 1.25 बघा लक्षात घ्या, 1.250 म्हणजेच 1.25 हे लक्षात घ्या, दोन्ही सेम आहे. ठीक आहे, दोघात कुठलाही फरक नाहीये. मग आता या दोघांचा रेशो काढताय तुम्ही लोक, इथं वरती 12.5 आहे, 12.5चं 12.5 भागिले इथं 5 आणि इथं 1.25, 5 आणि इथं 6 आला, 6.25. आता पॉईंट शिफ्टिंग तुम्हाला शिकवली ऑलरेडी आणि त्याचा इथे पुरेपूर वापर करायचा आहे. इथं पॉईंटच्या पुढे इथं 2 घरं, इथं पॉईंटच्या पुढे एकच घर, एक घर ऍड करा, इथं 0 टाका. मग मी काय करतो, मी तुम्हाला कुठे शिकवलं हे बेसिक अपूर्णांक शिकवलं तुम्हाला मी. हा पॉईंट जर 2 घरं पुढे सरकला तर वरती बनणार आहे 1250 आणि इथला पॉईंट जर 2 घरं पुढे सरकला तर खाली बनणार आहे 625. एकदम बेसिक गोष्ट आहे. आता 1250ला 625 ने भाग देताना काहीच डोकं लावू नका. 6 दुने 12, 25 दुने 50, 625ची डबल करा बरं साईडला वहीमध्ये. 625 तुम्ही डबल केलं, 625 एक 625 आणि त्यालाच डबल केलं तर उत्तर मिळते 1250. उत्तराला आपलं 2:1, 2:1, 2:1, 2:1 पाहिजे, 2:1. येथे त्यांनी 1:2 दिले तर तुम्हाला ट्रॅप आहे, हे नाहीये. तर 2:1 पाहिजे, कारण त्यांनी रेशो तसा विचारला, तसाच काढायचा 2:1. तांबे आणि जास्ताचा रेशो आहे, तांबे जास्त विचारलं 2:1, जास्त तांबे विचारलं तर 1:2. क्लिअर. सो आपला आन्सर आलं सगळ्याच्या समोर. काहीच नाही अवघड याच्यामध्ये, बेसिक गोष्ट आहे सगळी, ते एकदम चिल्लर गोष्ट आहे आणि या पद्धतीने उत्तरं काढायची. क्लिअर सगळ्यांना झालं. आता पुढे बघू आपण काय ते. तर पुढे आलो आपण याच्यामध्ये, काय बाबा, एका व्यक्तीकडे आता काहीतरी 25 रुपये प्रति लिटर किमतीचं केमिकल आहे. बापरे, 25 रुपये प्रति लिटर किमतीचं केमिकल आहे. ठीक आहे, काहीतरी केमिकल त्याकडे, कुठलंही ते काय माहित नाही, पण एक केमिकल आहे ज्याची किंमत किती रुपयाची, 25 रुपये प्रति लिटरची. ठीक आहे. मग त्याने जर त्या व्यक्तीला ते केमिकल 20 रुपये प्रति लिटरने विकून 25% नफा कमवायचा असेल, नफा तोटामध्ये गणित गेलं, 2 चॅप्टर मिक्स आहेत. म्हणजे तुम्हा लोकांना याच्यामध्ये एक तर ॲलिगेशन म्हणजे आपला जो मिश्रणाचा चॅप्टर आहे तो, आणि प्लस इथे प्रॉफिट लॉस हा चॅप्टर मिक्स झाला. एकाच गणितामध्ये दोन्ही मिक्स झालं. पहिल्यांदा ते गणित पहिलं समजून घ्या, गडबड करू नका. गणित पहिलं समजून घ्या. पहिलं तुम्हाला पर्सेंटेजचं जे काही प्रॉफिट लॉसचं तो सीन नीट समजून घ्यावा लागेल. काय म्हटलं माहिती आहे का, जर त्या व्यक्तीला ते केमिकल त्याला 20 रुपयाने विकायचं असेल आणि 25% नफा कमवायचा असेल, किती रुपयाचं, 25 रुपयाचं केमिकल आहे ते लक्षात घ्या. ते 25 रुपयाचं मेन केमिकल साईडला राहू द्या. त्याला जर त्याची विक्री किंमत त्याला 20 रुपये करायची असेल तर 20 रुपये करण्यासाठी त्याला 20 रुपये करताना त्याला 25% नफा कमवायचा आहे आणि 20 रुपयाने त्याला विकायचंय. तर नेमकी त्याची मूळ किंमत आपण काढून घेऊ की नेमकं त्या केमिकलची त्याने किंमत केली किती. मग आपण काय करूया की हे बघा, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, नवीन किंमत इज इक्वल टू जुनी किंमत गुणिले
100 भागिले 100 आणि नफा तोटामध्ये आपण या 100मध्ये नफा असेल तर प्लस करतो, तोटा असेल तर मायनस करतो. इथे 25% नफा आहे, तुम्हाला इथे 25% प्लस करावं लागेल, इथं प्लस करावं लागेल, नफा कमवायचा आहे. बरं कितीला विकायचं त्याला 20 रुपयाला ते विकायचंय, त्याला 20 रुपयाला ते विकायचंय. तर तुम्हाला त्याची जुनी किंमत काढायला सांगितली त्याने पहिल्यांदा. मग 100मध्ये 25 वाढले, इथे 125 झालं. ज्याने पर्सेंटेजचा चॅप्टर केला त्यानेच हे गणित करायचं, नाही तर करायचं नाही गणित आहे. ठीक आहे. आणि मग आता आपण याला सॉल्व्ह करणार आहे. सॉल्व्ह करत असताना 25चा पाडा 25 5 सव्वाशे, 25 चोक 100, 4 वर जाईल 5 खाली येईल, इथे येईल 20 गुणिले 4 भागिले 5. तुम्हाला येईल त्याची मूळ किंमत, म्हणजे कितीला विकलं पाहिजे, कितीला त्याने मूळ किंमत ठेवली पाहिजे त्याची, की ज्याच्यावर त्याला 25% नफा होणार आहे. क्लिअर का सगळ्यांना? मग आता आपण याला 5 ने भाग देऊ. 5 1 5, 5 चोक 20 आणि 4 चोक आलं 16. त्याने ते मिश्रण 16 रुपयांना ठेवलं पाहिजे. मग त्याला त्याच्यावर 25% कमवण्यासाठी त्याने ते 20 रुपयाला विकावं. मी जे बोललोय त्याच्यावर प्रत्येक शब्दावर फोकस करायचा. त्याने त्याची किंमत ही 16 रुपयाला ठेवावी, जेणेकरून त्याने ते जर 20 रुपयाला विकलं तर त्याला 25%चा नफा कमवता येतो. म्हणजे 16 रुपयावरती 25%चा नफा, म्हणजे 16चं 25% 4 रुपये, ते 4 रुपये वाढले की 20 रुपये. हे ज्याने पर्सेंटेज चॅप्टर केला त्यालाच कळते मी एक एक शब्द काय काय बोललोय. आणि पर्सेंटेज चॅप्टर नसेल केला, ह्यातलं काहीच कळलं नसेल. हा फॉर्म्युला पण पर्सेंटेजमध्ये शिकलो आपण. ठीक आहे. आणि मग आता तुम्हा लोकांना काय दिलं त्याने, की याच्यात 25 रुपये प्रति लिटरचं केमिकल आहे. ठीक आहे. नेट आहे का सगळ्यांनी? हे जे केमिकल आहे ना, केमिकल हे 25 रुपये का स्टार्टिंग में. ठीक आहे. 25 रुपयाला तुम्हा लोकांना ते केमिकल, आता त्याला 16 रुपयाची किंमत ठेवून त्याला 20% 25% नफा, त्याला आपला काय घेणं नाहीये. आता ह्याची मिश्रणाची किंमत काय बनते माहिती आहे का? आपण इथं काय घेतो माहिती आहे का? इथे घेतो आपण मिश्रण. बरं काय मिक्स करायचंय, त्याने म्हटलंय कमवायचं आहे. त्यासाठी त्याने काय कुठं नाही केला, केमिकलमध्ये पाणी टाकले. त्याने केमिकलमध्ये काय मिक्स केलं, मिक्सचर झालं ना, केमिकलमध्ये पाणी मिक्स केलं. बरं पाणी किती रुपयाला मिळतं, तर 0 रुपयाला मिळतं. तर काय बिस्लरी वाचायची नाही आपल्याला, कुठलंही पाणी घेऊन टाकून द्यायचं. पाण्याला किंमत नसते याच्यामध्ये, ह्या गणितांमध्ये. ठीक आहे. सो पाणी आहे तुमचं 0 रुपयांचं. आणि जर पाण्याला किंमत त्यांनी दिली असते ना, तर त्यांनी इथे मेन्शन केलं असतं की पाणी 20 रुपये लिटरवाला पाणी टाकलं म्हणून. तर आपण इथे घेतलं असं 20 रुपये लिटरचं पाणी. क्लिअर? पण त्याने पाण्याची किंमत दिली नसेल तर कधीही या प्रकारच्या गणितामध्ये पाणी हे फुकट मिळतं म्हणून तिथे 0 लिहायचा, हे लक्षात घ्या. आणि मग आता काय करायचं, ह्या केमिकल 25 रुपयाच्या केमिकलमध्ये जर आपण हे 0 रुपयाचं पाणी ओतलं, तर हे पाणी ओतल्यानंतर त्या केमिकलची जी काही किंमत बनते, ती किंमत बनते किती माहिती आहे का, तर 16 रुपये. हे झालं त्याचं मिश्रण. हे मिश्रण आहे 16 रुपयाचं. हे 20 रुपये तुम्हाला फक्त एवढंच म्हटलंय. एखादं सर जिथे 20 रुपये की, अरे बाबा 20 रुपयाला विकलं तर 25% नफा कमवायचा आहे, बरोबर ना? 20 रुपयाला विकून त्याला 25% नफा कमवायचा, तर आपली ही मिश्रणाची किंमत 16 रुपये पाहिजे, जे इथून काढावं लागते. हे करावंच लागतंय. हे थोडंसं अवघड गणित. क्लिअर काय ते सगळ्यांना? मग ते 16 रुपये काढल्यानंतर आता काय करायचं, ह्या दोघांचा फरक काढायचा. म्हणजे तुम्हाला लोकांना कळेल की ह्या नवीन द्रावणामध्ये केमिकल आणि पाण्याचं गुणोत्तर किती, ते आता कळतं आपल्याला. कसं ते बघा आता. तर हे 16 आणि 0चा गॅप, 16 आणि 0चा गॅप काय आला, 16 आला. ठीक आहे. मध्ये इज टू रेशो 25 आणि 16चा गॅप, ते 5 आणि 4 इथे 9 बनला. ठीक आहे. 16:9. 16:9 आपल्या ऑप्शनमध्ये आहेच वाटतं डायरेक्ट. एक काय संपला विषय, दोघाला भाग जात नाही. असं करू नका, सर ह्याला 2 ने दिला आणि ह्याला 3 ने दिला. नाही, दोघाला एकाच वेळेला सेम संख्येने भाग द्यावा लागतो. तुमचा रेशो आहे 16:9, जे आपलं असेल ऑप्शन नंबर 2. हे आपल्या ध्यानात आलं पाहिजे. नाही तर मिस्टेक झाली. इथं तुम्ही जर 20 लिहिला ना, 20, तर तुमचं उत्तर चुकतंय, जे इथं ऑप्शनमध्ये पण मे बी येणार नाही. तर ते गडबड करू नका. फक्त काहीच मिस्टेक करायची नाहीये, सोपं करायचं गणित ते. ठीक आहे. चलो 16:9 आपलं राईट आहे. नेक्स्ट आता पुढे हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला UPSC CSAT 2015 मध्ये. प्रश्न व्यवस्थित बघायचा काय ते, एकाच प्रकारचे 2 सारखे पेले. ठीक आहे. आपण त्याला असं पेले म्हणजे आपण या प्रकारे त्याला असं दाखवूया. ठीक आहे. एकाच प्रकारचे 2 सारखे पेले. नीट व्यवस्थित बघून घ्या सगळ्यांनी. एकाच प्रकारचे 2 सारखे पेले. ठीक आहे. पुढे त्याने असं म्हटलंय क्रमशः 1/3 आणि 1/4 दुधाने भरलेले आहेत. आता एक पहिली गोष्ट, याच्यामध्ये 1/3 आणि 1/4 भाग तुम्ही समजून घ्या पहिल्यांदा काय ते. ठीक आहे. तर ते 1/3 भाग म्हणजे काय, तर समजा आता पेल्याचा आपण इथून भाग स्टार्ट करून टाकूया. नीट व्यवस्थित बघा. इथून भाग स्टार्ट करून टाकूया. याचे 3 हिस्से करूया आपण, म्हणजे 1/3 होईल ना. 3 हिस्स्यामध्ये हा पहिला हिस्सा, इथला दुसरा हिस्सा आणि तिसरा हिस्सा. हे लक्षात घ्या. हा पहिला हिस्सा, दुसरा हिस्सा, हा तिसरा हिस्सा. हे 3 हिस्से मी केले. व्यवस्थित बघून घ्या. 3 हिस्से केले. आणि दुसरं काय माहिती आहे का, 1/4 हे जे आपण 4 हिस्से करूया. हा इथला पहिला हिस्सा, इथला दुसरा हिस्सा, इथला तिसरा आणि हा खाली चौथा हिस्सा. 4 हिस्से करून टाकले मी. ठीक आहे. तर त्याने असं म्हटलंय एकाच प्रकारचे 2 सारखे पेले क्रमशः 1/3 आणि 1/4 दुधाने भरलेले आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे 1/3 भाग म्हणजे 3 पैकी 1 भाग
नीट ऐका सगळ्यांनी, 3 पैकी 1 भाग हा इथं दुधाने भरलेला आहे, ठीक आहे, हा दुधाने भरलेला आहे. आणि इथं दुसऱ्या ह्याच्यामध्ये 4पैकी 1 भाग हा सुद्धा कशाने भरलाय, दुधाने भरलेला आहे. ठीक आहे, बेसिक गोष्ट, एकदम बेसिक अंडरस्टँडिंग आहे. ठीक आहे, आता नंतर ते पाण्याने भरले गेले. आता म्हणजे काय, हा जो वरचा भाग आहे ना, त्यात त्याने पाणी भरून टाकलं. आता पाणी भरलं म्हटल्यानंतर तुम्हाला लोकांना त्याला असं पाणी म्हणून दाखवू आपण. ठीक आहे, हे पाणी आहे. ठीक आहे, इथं पाणी भरलं. ठीक आहे, या साईडला इथं पाणी भरून टाकलं. ठीक आहे, आता तुम्ही लोकांनी फक्त काय करायचं, काउंट करायचं किती भागात पाणी भरलं. ठीक आहे, लक्षात घ्या सगळ्यांनी. इथं दूध 4पैकी 1 भागामध्ये आपण दूध भरलेलं आहे. कितीपैकी, 4पैकी 1 भागामध्ये आपण दूध भरलेलं आहे. ठीक आहे, आणि ह्या पाण्याचा जर हिस्सा आपण पाहिला तर ह्या 1, 2, 3, 4पैकी किती भागात पाणी भरले, तर 4पैकी 3 भागात पाणी भरले. इथं 3/4 भागात पाणी आहे. क्लिअर. इथे आलो आपण, ह्या 1, 2, 3 भागामध्ये दूध किती भागात भरले, 3 भागापैकी केवळ 1 भागामध्ये दूध भरले, म्हणून ते 103 तिथं म्हटलं गेलेलं आहे. आणि या 2 ठिकाणी इथं पाणी जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर 3 भागापैकी 2 भागात पाणी आहे, त्याला म्हणायचं 2/3 भागात पाणी आहे. ही झाली याची कंप्लीट अंडरस्टँडिंग गणिताची. ठीक आहे, मग त्याने असं म्हटलंय आणि ते एका भांड्यामध्ये रिकामे केले. आता ते घेतलं आणि एक असं भांडं घेतलं आणि ह्याला टाकलं ओतून आतमध्ये, इथं असं ओतलं ह्याच्यामध्ये, त्या भांड्यामध्ये ओतून टाकलं त्याला. ठीक आहे, मग त्याने म्हटलंय त्या भांड्यातील दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती, त्या भांड्यातील दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती, दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर तुम्हाला लोकांना सांगतो कसं ते बघा. आता पहिली गोष्ट, इथलं 1/3 दूध याच्यामध्ये ओतलं, इथलं 1/4 दूध इथं याच्यामध्ये ओतलं, तर दुधाची टोटल आकडेवारी 1/3 अधिक 1/4 ही झाली, भागिले 2/3 पाणी सुद्धा याच्यामध्ये ओतलं गेलंय आणि 3/4 पाणी पण याच्यामध्ये ओतलं गेलंय. तर पाणी 2/3 आहे, तिकडे 3/4 आहे. इथं पाणी 2/3 आहे आणि इकडं 3/4 आहे. ठीक आहे, हुशार असाल तुम्ही, कारण हे तुम्हाला कुठं शिकवलंय, अपूर्णांकाच्या बेसिकमध्ये. ठीक आहे, कसं करतोय बघा, 4 1 4, 3 1 3, त्याला 4 अधिक 3 भागिले 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 भागिले 4 दुने इथं 8. ठीक आहे, अधिक 3 त्रिक इथे 9 आणि भागिले 4 त्रिक 12. ठीक आहे, सो खूप साधं सरळ आहे. 12ला 12 कॅन्सल, इक्वल टू 4 आणि 3 7, 9 आणि 8 17, 7/17 हे तुमचा आन्सर. 7/17 म्हणजे 7/17, पर्याय नंबर 1, 7/17. यापेक्षा सोपं काय जगामध्ये, किती सिंपल आहे. जस्ट अंडरस्टँड केलं आणि सोडवून टाकलं. ठीक आहे, हे 1/3 दूध, इकडे 1/3 दूध, म्हणजे दोघांचं 1/3 आणि 1/4 भाग आपण ॲड करून टाकला. पाणी 2/3 आणि 3/4 ते आपण कसं काढले बघा. हे समजा एखादा म्हटलं हे असं काय नाही करायचं आम्हाला, मग इथं बघूच नको, इथं उभा राहतो मी, इथं बघायचं दूध किती होतं, 1/3 1/4. ठीक आहे, ह्या 3 पैकी 1 भाग दूध आहे, तर 2 भाग पाणी आहे, तर इथं 2/3 आलं बघा, इथं 2/3 आलं. इथं 3 पैकी 1 भाग दूध गेलं तर 2 भाग पाणी राहिलं. इथं 4 पैकी 1 भाग जर दूध गेलं तर इथं 3 भाग पाणी राहिलं, 3/4 झालं. काय याच्यामध्ये गणितामध्ये, हे तुम्हाला 2.5 मार्काला विचारते लोक, 2.5 मार्काचं गणित आहे. झालं, संपलं. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सो एवढंच सगळं तुम्हाला सांगितलंय, म्हणजे ऑलरेडी तुम्ही लोक जर पाहिलं तर हे